एखादी जरी व्यक्ती गेली तरी कामं करावंच लागतात आणि उन्हातच आम्ही चाललो होतो बघा. अनुबाईला आणि मला थोडंसं किराणा आणायला जायचं होतं. जवळच आहे पण आता ऊन लागते त्यामुळं घरातनं बिलकुल बाहेर पडूच वाटत नाही. खरंच खूप म्हणजे ऊन लागते, काही सांगूच नका. मग तिथे गेलो, थोडासा किराणा घेतला. आता शेंगदाणे संपले होते. मी पण जाणार आहे गावाकडं, पण म्हटलं आल्यावर काही लगे आणणं पण होत नाही म्हणून गेलो. मग किराणा वगैरे घेतला आणि तिथंच बसून कॅफेमध्ये आईस्क्रीम खाल्लं. एवढं गरम झालं ना, तिथे आईस्क्रीम खाऊन थंड होऊन पुन्हा अजून गरम व्हायचं होतं. पुन्हाही घरी येताना ऊन लागणारच होतं, पण म्हटलं आता घरी जाऊपर्यंत विरघळण्यापेक्षा इथंच बसून खाऊया निवांत. मग इथं आईस्क्रीम वगैरे खाल्लं. आता अनु तर काही खेळायला गेली नाही, कारण तिथं ऊनच एवढं होतं आणि उन्हाचं कोण नसतंच. मग किराणा घेतला, तिथं साईडला कॅफे पण आहे. ही माझी बघा पर्स, कारण तेव्हा घेतली दाखवलीच नाही. कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला तर आवडली. तर तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आहोंना पण आमचे आवडले, कारण आहोंच्या पसंतीचे. मग नंतर लगेच एक ब्लाऊज कटिंग पण केला मी हा. आणि खूप वेळ गेला मला हा शिवायला, कारण कपडा एवढा सुळसुळ आहे ना आणि सगळे पार्ट वेगवेगळे असल्यामुळं कटिंगलाही खूप वेळ जातो बघा आणि शिवायला पण. सगळ्या पिना वगैरे पॅक करून शिवायला लागतात आणि असे लेस वगैरे तर असली का मग तर खूपच वेळ जातो. पण शिवावं तर लागते. आता गावाकडे जाणार आहे म्हटल्यावर भरपूर ब्लाऊज होते. रोज एक एक करून सगळा शिवून घेतला. मग संध्याकाळी मस्त अशी खिचडी केली. आता चिकट खिचडी खायला मला खूप आवडते, इंद्रायणी तांदळाची. तर खूप दिवसातून केली होती, लोणचं आणि खिचडी असा काय बेत केला होता आम्ही आज. तर सकाळच्या चपात्या होत्या, तरी रोज रोज चपाती खाऊन खूप कंटाळा आला होता. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय, पुन्हा भेटू.